लाडक्या बहीण योजनेमध्ये उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरल्याचं देखील समोर येत आहे. 1171 महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंट उघडून पैसे घेतलेत असं समजतं. हा फार वरून प्रश्न आलेला आहे. प्रश्न खालून होता उभा राहावा लागला. पण असं आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे. म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत. ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू. तर आपण पाहिलेला असेल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी दिलेली आहे. आपण न्यूज पाहिलेली असेल की लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट, यामध्ये मित्रांनो स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यामध्ये म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये आढळून आलेल्या अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत सक्रिय आहेत. तर हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे? जे परराज्यातील फॉर्म जर आढळून आलेले असतील लाडकी बहीण योजनेमध्ये तर त्याबद्दलचं या ठिकाणी हे स्पष्टीकरण आहे. तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरलेला आहे तर त्याबद्दल कुठलीही या ठिकाणी तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. परराज्यामधून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर हे एक महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी होतं. त्याच्याबद्दल तुम्हाला चिंता करायची गरज नाही. त्याबद्दल या ठिकाणी संपूर्ण तपासणी जी आहे ती करण्यात येणार आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचसोबत बघा आता स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी देखील महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे. महिलांच्या खात्यातून पैसे परत घेणार का याबद्दल स्वतः त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पत्रकारांशी बोलताना काय म्हटलंय त्यांनी डिटेलमध्ये आपण आता बघूयात. बघा राज्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत अनेक तर्कवितर्क रावले जात आहेत. विशेषतः 30 लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा लाभ बंद होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. तर बघा तुम्ही देखील अशा न्यूज ऐकलेल्या असतील. मात्र याच्यावरती आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा करत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान देखील केलेलं आहे. तर बघा ज्या बातम्या येत असतील तुम्ही पाहिलं असेल की 30 लाख बहिणी अपात्र होणार वगैरे अशी कुठलीही या ठिकाणी गोष्ट करण्यात आलेली नाही. तसा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे स्वतः मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. त्यासोबत पुढे त्यांनी काय म्हटले बघा, या योजनेबाबत कोणते बदल करण्यात आलेले आहेत का त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 पासून आम्ही चालू केलेली आहे. या अंतर्गत पात्र महिलांना आम्ही दरमहा 1500 रुपयाचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करतो. लाभार्थ्यांची पडताळणी ही प्राप्तिकर विभाग, परिवहन विभाग आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या मदतीने केली जात आहे. या प्रक्रियेमुळे काही महिलांना अपात्र ठरवले जाईल असे सांगितले जात होते. बघा असं सांगितले जात होतं, परंतु या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ती एकदम होणार नाही आणि सरसकट कुठल्याही लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार नाही. फक्त ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी स्वतःहून अर्ज करणार आहेत की आम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यायचा नाही वगैरे अशाच अर्जांची छाननी केली जाणार आहे. आता बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,000 लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला होता आणि जानेवारीमध्ये आता 2,41,00,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ जो आहे तो जानेवारी महिन्याचा देण्यात आलेला आहे. ती प्रक्रिया अजून देखील सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं नाही. स्वतःहून ज्यांनी अर्ज केलेले आहेत अपात्र होण्यासाठी त्यांचेच अर्ज असे 3,000 ते 4,000 अर्ज आलेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सरसकट कुणाचेही अर्ज बाद केले जाणार नाहीत आणि तुम्ही जो आकडा ऐकताय की पुढील हप्त्यापासून लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ भेटणार नाही वगैरे तशी कुठलीही गोष्ट होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. सरसकट या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचा लाभ जो आहे अखंडपणे नियमितपणे या ठिकाणी हा सुरू राहणार आहे. ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. कारण की आता बघा लाडकी बहीण योजना कायम 5 वर्ष पुढे चालू राहणार आहे आणि 1500 रुपये जो तुम्हाला लाभ भेटतोय त्यामध्ये 600 रुपयाची वाढ करून देखील तुम्हाला भेटणार आहे. ती कधीपासून चालू होईल ते देखील पुढे अपडेट आले ते देखील आपण बघणार आहोत. बघा महिलांच्या खात्यातून निधी परत जाणार नाही. स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय म्हटलंय त्यांनी बघा, या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की सरकारने कोणत्याही महिलेच्या खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीत आणि तसे करण्याचा कोणताही विचार नाही. त्या
पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. महिलांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये. बघा, कोणाचेही पैसे जे आहेत खात्यामधून काढून घेतले जाणार नाहीत, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. जो तुम्हाला लाभ दिलेला आहे तो लाभ पुन्हा घेतला जाणार नाही, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे. त्याचसोबत त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी स्पष्ट केली. काही महिला स्वयंपूर्तीने लाभ सोडण्यासंदर्भात अर्ज दाखल करत आहेत. बघा, अंगणवाडी सेविका असतील, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्जांची नोंद केली जात आहे. बघा, ज्या स्वतःहून या ठिकाणी लाभ ज्यांना घ्यायचा नाही ते अर्ज करतायत. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात देखील अनेक महिलांनी आपली पात्रता नव्हती असे सांगत योजना सोडली. मात्र या प्रक्रियेमुळे कोणत्याही महिलेला जबरदस्तीने लाभ नाकारला जाणार नाही, म्हणजे त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतले जाणार आहे. जबरदस्तीने कुठल्याही महिलांचे या ठिकाणी लाभ जे आहेत ते नाकारले जाणार नाहीत. त्याचसोबत त्यांनी आपली भूमिका ठामपणे या ठिकाणी सांगितलं की काही माध्यमांमध्ये 30 लाख, 35 लाख, 40 लाख आणि उद्या 1 कोटी महिलांना अपात्र ठरवले जाईल अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र ही माहिती चुकीची आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही नवीन नियम या ठिकाणी लागू केलेले नाहीत. बघा, भरपूर साऱ्या न्यूज येत आहेत, तुम्ही पाहिलेले असतील की 30 लाख बहिणी अपात्र आहेत, 35 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांचा पुढील हप्ता येणार नाही. तर तुम्हाला कुठलीही चिंता करायची कारण नाही, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे आता सांगितलंय की अशा पद्धतीने कुठलीही अंमलबजावणी केली गेलेली नाही किंवा कुठलेही नवीन नियम या ठिकाणी आणले गेलेले नाहीत. ज्या जुन्या पहिल्या ज्या अटी होत्या त्या GR नुसार त्याच अटी असणार आहेत. नवीन कुठलेही अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यासोबत त्यांनी म्हटलं, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महिला लाभार्थींना कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केलं आहे. सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही आणि लाभ नियमितपणे पात्र महिलांना मिळत आहे आणि तो पुढे मिळत राहील असं देखील त्यांनी म्हटलं. आता तुम्हाला बघा, 7वा हप्ता भेटलेला असेल, त्यानंतर आता 8व्या हप्त्याची देखील सरकारने तयारी सुरू केलेली आहे. फेब्रुवारी महिन्याची तोही तुम्हाला भेटणार आहे, जो की 1500 रुपयांनी सध्या असणार आहे आणि मार्चचा देखील तुम्हाला 9वा हप्ता जो आहे तो देखील 1500 रुपयांनी भेटू शकतो. मग आता तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे बजेट आता मार्च महिन्यामध्ये मांडलं जाणार आहे, अर्थसंकल्प अधिवेशन चालू होणार आहे, त्यानंतर मग तुम्हाला 1500 रुपये की 2100 रुपयांनी पैसे भेटतील. त्याची माहिती जी अपडेट आलेली ते आता आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1500 रुपये मिळत आहेत. या योजनेत 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारनं दिलेलं होतं. तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली तेव्हापासून लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1500 रुपये दिले जातात. आता लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारनं आपल्याला माहिती असेल दिलेलं होतं, जे की 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली होती. तर या योजनेत महिलांना 2100 रुपये मिळण्याची ज्या तुम्ही आता सध्या वाट पाहत आहेत, तर मग लाडकी बहीण योजनेत आता अर्थसंकल्प मांडल्यानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचं सांगितले जात होते. तर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर हे पैसे मिळू शकतात. 1 फेब्रुवारी म्हणजेच बघा या ठिकाणी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे सध्या बघा आपला महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प जो आहे तो मार्च महिन्यामध्ये सादर केला जाणार आहे. मार्च महिन्यामध्ये तर जो अर्थसंकल्प असणार आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्री त्यासोबत महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेबाबतचा हा निर्णय राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे. देशाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये होईल, तर राज्याचा अर्थसंकल्प हा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा करू शकतात. कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की वर्षभरामध्ये जी आता योजना आहे त्यामध्ये 1500 रुपयाची तरतूद आहे, त्यामध्ये बदल वर्षभरामध्ये कधीही करता येत नाही मध्येच. तर जेव्हा नवीन अर्थसंकल्प मांडला जातो तेव्हाच त्यामध्ये बदल जो आहे तो करता येतो आणि मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यामध्ये 2100 रुपयाची तरतूद जी आहे 1500 रुपयावरनं केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एप्रिल महिन्यापासून किंवा मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयांनी देखील पैसे भेटायला सुरुवात होईल. ही तुमच्यासाठी खुशखबर असेल. त्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची मात्र या ठिकाणी 2 महिने अजून वाट पाहावी लागणार आहे. जो वाढीव लाभ आहे 600 रुपयांनी जो 2100 रुपयाचा आहे तो तुम्हाला एप्रिल किंवा मार्च महिन्यापासून दिला जाऊ शकतो. तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.